आज जेव्हा मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधक मात्र त्यावर नाराज आहेत। अजित पवार या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात। ज्या मुलीचा दोष नसताना तिच्यावर जो अत्याचार केला त्याला फास्ट ट्रॅक कोर्टवर हे फाशीची शिक्षा देऊ शकले होते तोपर्यंत सरकार हादरलं, परंतु नंतर मोर्चे सगळं शांत आणि त्याच्या दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली। आज मात्र आम्ही पण मंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, मी, जयंत पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे असे आम्ही सगळेजण त्या मीटिंगला हजर होतो। आज मुली 12 वर्षाच्या, 14 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 18 वर्षाच्या, 20 वर्षाच्या मुली एवढ्या पोटतिडकीने स्वतःची भूमिका त्या ठिकाणी मांडतायत आणि पुन्हा सरकार उत्तर देत असताना किंवा आता सभागृहामध्ये सांगताना देखील अक्षरशः मराठा समाजाच्या तोंडा पानं पुसण्याचं काम ठिकाणी केलं। कुठलंच ठोस अशा प्रकारचं आश्वासन आजही त्यांनी हेच सांगितलं की आम्ही 4-5 मंत्र्यांची समिती नेमणार आणि मग त्या समितीला आधार देणार। मग इतके दिवस काय झोपा काढल्या का? इतके दिवस कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्यांच्या मागण्या त्या मुली आमच्या देखत विखे पाटलांना विचारा, त्या म्हणल्या 57 वेळेला ह्याच मला केल्या आणि आज पण हीच मागणी आम्ही तुमच्या पुढे करतोय। इतक्या वेळेला मागण्या करून देखील ह्याच्यातली एक देखील मागणी तुम्ही पूर्ण केली नाही आणि मागणी पूर्ण करत असताना असे त्याच्यामध्ये नियम लावायचे की त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार नाही। मग कुठेतरी मार्क्सची अट टाकायची, कुठं 70% अशा पद्धतीनं काही अटी टाकायच्या। जसं शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना अशा काही अटी घातल्या की शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिला, त्याच प्रकारे या मराठा समाजाला जे काही आरक्षण देण्याच्या बद्दल, कोपरण्याच्या जो नराधमाला फाशी देण्याच्या बद्दल आणि इतर वेगवेगळ्या 14 त्यांच्या मागण्या, ह्या 2 सोडून 14 ज्या मागण्या आहेत त्याही संदर्भामध्ये आज म्हणाले नाही आता आमचं टेंडर निघालेले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू करायचंय। आणि मग भूमिपूजन कशाला केलं? भूमिपूजन करायचं होतं तर सगळं फायनल करून टिकाव टाकायचं आणि लगेच काम सुरू करायचं। ह्या पद्धतीनं आता म्हणले सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही हॉस्टेल करणार। इतके दिवस कुणी तुम्हाला थांबवलं होतं का? हॉस्टेल केले नाही म्हणजे साधारण समाज एकवटला, समाज मोठ्या संख्येने बाहेर पडला की त्याला शांत करण्याच्या करता अशी थातूर मातूर उत्तर त्या ठिकाणी द्यायची। म्हणूनच आम्ही त्या उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याच्याबद्दल त्या ठिकाणी वॉकआउट केलेलं आहे। आम्हाला ते उत्तर मान्य नाहीये आणि त्याच्या संदर्भात आमचंही कुणाचं समाधान झालं नाही। मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस तिथं चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये, चर्चा झाल्यानंतर आम्ही उठून जायला लागलो त्यावेळेस त्या संघटनेचे अनेक मान्यवर एकमेकाला विचारत होते की आता आझाद मैदानावर गेल्यानंतर आपण समाजाला काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं, काय त्यांना त्या ठिकाणी त्यांनी विचारल्यानंतर आपण बोलणार आहोत। त्याबद्दल तेही त्या ठिकाणी थोडेसे संभ्रमावस्थेमध्ये होते। मराठा क्रांती मोर्चा आज धडकला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जी काही आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनं म्हणजे केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे, अशा प्रकारची खरमरीत टीका अजित पवार यांनी केलेली आहे।